नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. स्वामींचा प्रकट दिन आता येत आहे आणि प्रत्येक स्वामी भक्ताला असं वाटतं की आपण स्वामींची मनापासून काहीतरी सेवा करावी. स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला कायम उभे असतात. स्वामींची छोटीशी केलेल्या सेवेचेही स्वामी फळ देत असतात. स्वामी समर्थ हे भक्तांच्या संकटात धावून येणारे दयाळू आणि चमत्कारिक संत होते. आजही लाखो भक्त त्यांच्या नावाचा जप करून जीवनातील संकटावर मात करतात. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण काय काय सेवा सुरू करायची आता आपण हे जाणून घेणार आहोत. भक्त हो, स्वामींची सेवा म्हणजे रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोला किंवा मूर्ती पुसून घ्यायची आहे. त्यांना हार, फुले, अक्षता लावाव्यात, गंध, धूप ओवाळावा, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवेला सुरुवात करावी. म्हणजेच स्वामींचे 11 माळी जप करावा, तारक मंत्र बोलावा, 5 वेळेस तारक मंत्र बोलावा, स्वामींची मानस पूजा बोलावी, स्वामींची प्रार्थना करावी, स्वामी समर्थ स्तवन बोलावे आणि शेवटी स्वामींची आणि दत्तात्रयांची आरती करावी. आता यावर्षी स्वामींचा प्रकट दिन 20 मार्च रोजी आला आहे. तर तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही स्वामींची सेवा करायची आहे. म्हणजेच 7 दिवसाचे पारायण तुम्ही चालू करू शकता किंवा 3 दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता किंवा 1 दिवसाचं पारायणही तुम्ही करू शकता. स्वामींच्या 7 दिवसाच्या पारायणामध्ये रोजचे 3-3 अध्याय वाचून तुम्हाला 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण करून एक पारायण पूर्ण करायचं आहे. 3 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्ही रोज 7-7 अध्याय वाचून 3 दिवसात 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत. आणि 1 दिवसाचं म्हणजेच स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही पूर्ण पोथी वाचून म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हे पूर्ण 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. आणि हे पूर्ण 21 अध्याय म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होणार आहे. अशा रीतीने या 3ही प्रकारे तुम्ही पारायण करू शकता. तर 7 दिवसाचे पारायण हे तुम्ही 14 मार्चपासून सुरू करू शकता. 14 मार्च ते 20 मार्चपर्यंत 7 दिवसाचं पारायण तुमचं पूर्ण होणार आहे. म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुमचा 7वा दिवस येणार आहे. 3 दिवसाचं पारायण म्हणजे तुम्हाला 18 मार्चपासून ते 20 मार्चपर्यंत हे 3 दिवसाचं पारायण करायचं आहे. आणि 1 दिवसाचं पारायण म्हणजेच तुम्हाला 20 मार्चला पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत आणि एक पारायण पूर्ण करायचं आहे. आता प्रकट दिनाच्या दिवशी काही खास सेवा आपल्याला करायच्या आहेत, ते आता आपण बघणार आहोत. स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवाची पूजा करून स्वामींना अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला 11 माळी जप करायचा आहे. नंतर आपण मी सांगितल्याप्रमाणे वरच्या सर्व सेवा आपण करायच्या आहेत. आणि त्या दिवशी स्वामींना पुरणपोळीची नैवेद्य करायचा आहे. पुरणाची पोळी स्वामींना खूप आवडते, म्हणून या दिवशी आवर्जून पुरणाच्या पोळीचं नैवेद्य करायचं आहे. संपूर्ण पूजा झाल्यानंतर गोड नैवेद्य दाखवून नंतर पारायणाची समाप्ती करायची आहे. शक्य असल्यास या दिवशी मठामध्ये जावे. नारळ, खडीसाखर किंवा बेसनाचे लाडू, केळी घेऊन जावे. स्वामींना मानाचा मुजरा करावा. सर्व सेवा झाल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरामध्ये आरती करावी. घरामधील सर्वांना नैवेद्य प्रसाद म्हणून द्यावा. आणि अशा रीतीने स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी अगोदरपासून आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी काय काय खास सेवा करायच्या आहेत हे आपण पाहिलेलं आहे. ही संपूर्ण सेवा तुम्ही 7 दिवस अगोदरपासून तुम्ही सुरू करू शकता किंवा 3 दिवस अगोदरपासून सुरू करू शकता किंवा तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही 20 मार्च म्हणजेच स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही पूर्ण सेवा करू शकता. तुम्हाला आजची ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.